हॅलो फ्रेंड्स, VAG ऑडिओजमध्ये तुमचं स्वागत आहे. मी वैशाली तुमच्यासाठी घेऊन आली आहे ट्रू ब्युटी ऑफ लवचा पुढचा भाग. चला सुरुवात करूया. ट्रू ब्युटी ऑफ लव भाग 75. मीरा आणि सिद्धार्थ अखेर त्यांच्या ऑफिसची जागा पाहायला एका ऑफिस प्रिमायसेसमध्ये आले होते. सिद्धने बाईक पार्क केली आणि दोघंही उतरले. वाव, हा एरिया तर खूप छान वाटतोय सिद्ध, मीरा उतरताच म्हणाली. मग चॉईस कोणाची आहे? तो ॲटिट्यूडमध्ये कॉलर ताट करत म्हणाला. गप चल काय म्हणत ती हसत पुढे गेली खरी, पण पुढे कुठे जायचं हे न समजून सिद्धसाठी थांबली. अगं दाखवतेस ना मला कुठं जायचंय? सिद्ध मुद्दामच तिला विचारत होता. सिद्ध, आता तू डोकं खाऊ नकोस, चल ना पटकन दाखव, ती एक्सायटेड होत म्हणाली. तुझ्या त्या डोक्यापेक्षा एखादा पिझ्झा बर्गर चांगला वाटेल की मला. तुझं डोकं काय खायची गोष्ट आहे? त्याच्या या वाक्यावर तिचा फटका त्याला आताही पडलाच. दोघंही मस्करी करत पुढे आले. खाली कॅफे वगैरेही दिसत होता. ते नवीनच प्रिमायसेस झालेलं बहुधा. लिफ्टमधून तो तिला वर घेऊन आला आणि काहीच क्षणात ते एका ऑफिस समोर आले. आधीच तिथं एक माणूस ते ऑफिस दाखवायला हजर होताच. ते येताच त्याने त्याच्याकडच्या कीजने ते ऑफिस ओपन केलं आणि हे दोघंही आत गेले. खूप छान आणि ऐसपैस जागा होती. मीराच्या डोक्यात कुठे काय करता येईल याचा विचार लगेचच चालू झालेला. मीरा, ही बघ, इकडे तुझी आणि इकडे माझी केबिन करूयात. सिद्धार्थने धावतच केबिन जाऊन दाखवल्या. तीही धावतच पाहायला गेली. तिने अजून पाहिलं, सिद्धार्थच्या केबिनात छानशी गॅलरी होती, पण तिच्या केबिनला गॅलरी नव्हती. ओ वाव, सॉरी हा सिद्ध, ही माझी केबिन असणार आहे, तुझी नाही. धिस इज नॉट फेअर यार मीरा. म्हणजे सगळं तू चांगलं घेणार काय आणि माझं काय? हो ऑफकोर्स, तुझं काय ते तू बघ, म्हणत ती मनमोकळी हसू लागली. तिला असं हसताना पाहून त्यालाही छान वाटलं. एनिवे, हे फायनल करायचं ना मग? हो, डन करून टाक. आय एम सो एक्सायटेड टू वर्क हिअर, ती उत्साहाने म्हणाली आणि हसणारी ती पुढच्या क्षणाला एकदम गंभीर झाली आणि पुढच्या क्षणाला गॅलरीमध्ये जाऊन शांत उभी राहिली. सिद्धला तिच्या चेहऱ्यावरचा हा बदल लगेचच कळाला. तो त्या माणसाला हेच ऑफिस फायनल करत असल्याचं बोलला आणि पुढच्या प्रोसेससाठी भेटण्याचं कबूल करून मीराजवळ आला. मीरा, काय ग, कसला विचार करत आहेस? त्याला समजलेलं, तरीही त्याने विचारलंच. कुठे काय? काहीच तर नाही, ती हरवत तिचे केस कानामागे करत म्हणाली. काहीच नाही? नक्की का? तो तिच्या खांद्याला पकडून त्याच्याकडे वळवत म्हणाला. चल निघायचं, ती तिच्या पाणीदार डोळ्यातलं पाणी अडवून विषय बदलत म्हणाली आणि निघू लागली. पण सिद्धला ते दिसलंच. मीरा, आठवण येते का? त्याने तिचा हात पकडत विचारलं. मला कोणाचीही आठवण येत नाही, कळालं? ती चिडून म्हणाली आणि त्याचा हात सोडून तिथून ऑफिस बाहेर आली. अगं मग माझ्यावर का चिडत आहेस मीरा? तोही तिच्या मागोमाग बाहेर येत म्हणाला. ती सैदभैर झालेली. का, कशासाठी याची कल्पना त्याला होती. सहसा शंतनू आठवला की ती अशीच वागायची. आता ही बाहेर येऊन थांबलेली ती विनाकारण केस मागे सारत होती आणि सिद्धार्थकडे पाहण्याचंही टाळत होती. सतत भिरभिरत्या नजरेने आजूबाजूला पाहत होती. बरं ऐक ना, तुझ्याशी जरा बोलायचं होतं, महत्वाचं आहे. बोल, ऐकते, ती त्याच्याकडे न पाहताच म्हणाली. मीरा, यू नो ना, माझी आई आणि बाबा आता माझं ऐकत नाही आहेत. काल रात्रीच खूप बडबड केली आहे मला. इतके दिवस मी आपलं लग्न कसं थांबवलंय ते मलाच माहिती आहे. त्यात तुझे आई बाबा त्यांच्या जास्त मागं लागलेत आणि त्यामुळे माझे आई बाबा आता माझं ऐकत नाहीत. आता तर कारणही नाहीये त्यांना सांगायला. मग तुला सांगितलं कोणी होतं? सिद्धार्थ, तू स्वतः ओढवून घेतलं आहेस हे, तर आता तुझं तू काय करायचं ते बघ.
मीरा यार असं का बोलतेस? मग तुला कोणी शहाणपणा सांगितलेला माझ्याशी लग्न करायला होकार द्यायला? मीरा, मी होकार दिला नसता तर दुसऱ्या कोणाशी तरी लग्न करून रिकामे झाले असते तुझे आई वडील. आणि शिक्षण तर झालंही नसतं. आणि शंतनू असं गायब होईल हे काय मला स्वप्न पडलेलं? तुझाच विचार करून तर मी. मग नको करू माझा विचार. का करतोयस? फार तर लग्नच झालं असतं ना माझं, चांगलं झालं असतं. कदाचित इतर कोणाच्यात तरी गुंतले असते. ती रागातच हाताची घडी घालत म्हणाली. मीराची जरा जास्त चिडचिड होत होती. हो हो, खरंच ग. आणि फक्त लग्नच झालं नसतं तर 4 पोरांची आईही झाली असतीस. तो मस्करी करत बोलला तशी ती पुन्हा चिडली. शटअप हसीत. आय एम सिरियस. मग मी सुद्धा सिरियसच आहे. आता तुला वाटत नाही त्याला मी काय करू? तू कधीतरी सिरियस असतोस कसे? तुला नाही समजणार इथं मला काय फील होत आहे. ती बोलून गेली. मला काय समजणार ना? यू आर राईट. आपण जिच्यासोबत आहे ती आपली कधीच होणार नाही हे माहिती असून तिची साथ द्यायचा प्रयत्न करतोय. मग मला काय करणार आहे? हे बघ सीत, तू भलतीकडे घुसतोयस. तुला आधीपासून माहीत होतं हे की. आय नो. सांगायची गरज नाही. मला माहिती आहे तुझं अजूनही त्याच्यावर प्रेम आहे. मीरा, तू आताही शांतनूला मिस करते आहेस ना? नो वे. आणि नाही करत मिस असं कितीही म्हणालीस तरीही मला ते कळतं. असं अजिबात काही नाही आहे. तो विसरला मला, मग मी का करू ना त्याला मिस? ती जडावलेल्या आवाजात बोलली. मीरा म्हणत त्याने तिला जवळ ओढलं आणि ती त्याला बिलगून रडूच लागली. मला नाही सहन होत आहे सिद्ध. आय एम मिसिंग हिम लाईक क्रेझी. किती दिवस वाट पाहायची रे? असं कोण वागतं यार? त्याला काहीच वाटत नसेल का? का सगळं संपलं? तिच्या मनातलं खरं अखेर बाहेर निघालंच. असं कितीतरी वेळा ती त्याच्याजवळ त्याची आठवण काढून रडली असेल आणि ती रडायला लागली की त्याला आवडायचं नाही. मग तो काहीतरी करून किंवा बोलून तिला रडण्यापासून परावृत्त करायचा. आताही त्यानं तसंच केलं. मी बोललोय ना तुला मूव्ह ऑन कर, पण ऐकायचं नाही ना तुला, मग बस रडत. तो पुन्हा मस्करी वजा बोलला. सिद्ध, खबरदार जर यापुढे एक शब्द बोललास, आय स्वेअर मी बघणार नाही. ती तत्क्षणी त्याच्यापासून बाजूला झाली आणि तिनं त्याला बडबड करायला सुरुवात केली. ओके ओके ओके, सॉरी बाबा मीरा, जस्ट किडिंग यार, जस्ट किडिंग. ते सोड ना, मी काय सांगू घरी ते बोल. विषय काय, तू बोलत काय आहेस? आता तर आपलं बिझनेस पण सेटल होत आहे आणि त्यांना वाटणं साहजिक आहे ना. हा शंतनू पण ना माझ्यासोबतही कॉन्टॅक्ट ठेवलं नाही आहे त्याने. तो असता तर मी स्वतः तुझ्या अंकल आंटींशी बोललो असतो. हो, आणि जरी तो आला आणि तू जरी समजावलं तरी त्यांनी नाही ऐकलं तर मग काय करायचं? मग काय लग्न करायचं आपण? हां, तसंही चालेल मला. तो थोडं थांबून विचार करत असल्याचं दाखवून बोला. काय म्हणाला सीत? मीरा चिडली. हो, मग काय हरकत आहे? मघाशी बोललीस ना, लग्न झालं असतं तर बरं झालं असतं. कोणाच्यात तरी गुंतले असते. मग दुसऱ्या कोणाशी लग्न करण्यापेक्षा मी काय वाईट आहे मीरा? सिद्ध, तू नातं गेलास. ती त्याला रागाने मारायच्या आविर्भावात पाहू लागली तसा तो तिचा मार खायच्या भीतीने पळाला आणि मीरा त्याला मारायला मागे धावली. तो धावत स्टेअरकेसने खाली आला आणि तीही त्याच्या मागे धावत आली. एका ठिकाणी समोरून बाईक येत होती, त्यामुळे सिद्धचा वेग मंदावला आणि नेमकं त्याच वेळेला तिनं त्याला गाठलं. तो तिच्या हातात आला होता आणि मीरा त्याला फटक्यावर फटके मारू लागली. हा गं, हळूहळू किती मारत आहेस, जीव घेशील माझा, तो तिला अडवत बोलत होता. आणि एवढ्यात त्याचं मीराच्या मागच्या बाजूला लक्ष गेलं जिथं कॅफे होता. तिथं त्याला एक ओळखीचा चेहरा दिसत होता. मीरा, मीरा, एक मिनिट थांब. नाही, आता तर मी अजिबात थांबणार नाही. तुझ्या याच मस्करीमुळे शंतनू चिडायचा. लिमिट असतं यार कोणत्याही गोष्टीची. मीरा, एक मिनिट थांब. तिकडं पाहिलंस का कोण आहे? ती तुझी स्वरादी आहे का? सिद्ध म्हणाला. तसं वेगाने तिने पाठीमागे वळून पाहिलं आणि क्षणभर तीही तिला पाहून शॉक झाली. ओ माय गॉड सिद्ध, ती तीच आहे. ती म्हणायला आणि स्वराने त्या दोघांकडे पाहायला नेमकी एकच वेळ आली.
आणि क्षणाचाही विलंब न करता मीरा स्वराच्या दिशेने धावली आणि स्वरा मीराला पाहून तिथं पळायच्या तयारीत होती, पण मीराने आणि सिद्धार्थने तिला जाऊन गाठलं. तू अजूनही पळणार आहेस कधी? तुझ्यामुळे माझ्या लाईफमध्ये किती अडथळे आलेत याची काही कल्पना आहे का तुला? तू इथं भारतात आहेस आणि तुला एकदाही घरी येऊन आईबाबांना भेटावं असं नाही वाटलं? झाली आहे तुझी चूक तर झाली आहे अगं, मान्य करायची होतीस. ते आई वडील आहेत अगं, माफ केलंही असतं त्यांनी. हो ना स्वरादी, तुझ्याकडून ही अपेक्षा नव्हती, सिद्धार्थ बोलला. मीरा, आय एम सॉरी यार, पण नाही झाली माझी हिंमत. मी अनेकदा आपल्या घराजवळ येऊन गेले, खूप हिंमत एकवटून मी तिथपर्यंत आले, पण घरात यायची नाही झाली माझी हिंमत. कोणत्या तोंडाने मी येणार होते अगं? मग आता ही का पळत होतीस? सॉरी, पण हा काय करतोय तुझ्याबरोबर? का मी ऐकले ते खरं आहे की तुम्ही दोघं लग्न करणार आहे ते? आणि मग शंतनूचं काय? त्याचं तर तुझ्यावर खूप प्रेम आहे ना? पण हे सगळं तुला कसं माहीत? दी, मला आता तरी नीट सांगणार आहेस का? अगं, 3 वर्षापूर्वी मी US मध्ये असताना शंतनू भेटला होता मला त्यानेच खूप समजावलं की भारतात माघारी जा आणि घरच्यांना भेट. माझ्यामुळे तुला त्रास होतोय. 3 वर्षापूर्वी? मग तर माझंही तेव्हाच बोलणं झालं होतं त्याच्याशी, शेवटचं. तू दिसल्याचं बोललेला मला तो, आणि भेटून समजावतो हेही बोललेला. पण म्हणजे याचा अर्थ तू नक्की कधी भारतात आली आहेस? तिथं माझ्या जॉबच्या ठिकाणी बॉन्ड होता, सो तो तोडून येऊ शकत नव्हते मी 1-1.5 वर्षापूर्वी इथं भारतात आले. आणि हेही सत्य आहे, शंतनूने सांगितल्यामुळेच आले. पण म्हणजे तू 2 वर्षापासून भारतात आहेस दी, आणि तरीही भेटायला घरी आली नाहीस? तुझ्यामुळेच दी मला याच्यासोबत लग्न करावं लागतंय, मीरा म्हणाली. पण सिद्धला मात्र तिचं ते वाक्य चांगलंच खोलवर रुतलं. तो खिशात हात घालून भलतीकडे पाहू लागला. तो कधी दाखवत नव्हता आणि तिच्या खुशीसाठी ती प्रत्येक गोष्ट करत होता, पण त्याला ती हवी होती. म्हणजे शंतनूचं कित्येक दिवसांपासून संपर्कात न राहणं आणि माघारी येणं दूर ढकललं जात होतं, आणि त्याला आशा वाटत होती की घरच्यांसाठी तरी ती त्याच्याशी लग्न करेल. शंतनूचा विषय जेव्हा पण निघायचा त्याला अस्वस्थ वाटायचं. आताही तसंच झालं. आजचा पार्ट इथंच संपलाय. कथा आवडत असल्यास लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअरसुद्धा करा. सोबतच माझी यार बेदर्द्या ही कथासुद्धा ऐकत राहा. थँक्यू सो मच.